नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण घेऊन आली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। आदरणीय व्यासपीठ, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी राजश्री मुंडे, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी येथे 26 जानेवारी निमित्त 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती। मित्र हो, आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण तेव्हा आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते। आपल्या देशाचा कारभार आपण तयार केलेल्या नियमानुसार चालावा म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। त्याच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो। आपल्या देशात लोकशाही नांदू लागली, त्यामुळे दरवर्षी आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। यालाच गणराज्य दिन असेही म्हणतात। अनेकांच्या अथक प्रयत्नांनी व कष्टाने हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले, त्यामुळे आजच्या या दिवसाकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाला अधिक सदृढ व समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। तसेच आपला हा देश घडविणाऱ्या अनेक वीरांची गाथा कायम लक्षात ठेवून त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करत आपल्या देशाला सुजलम सुफलम बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवते। जाताना मी एवढंच म्हणेन, ज्या महान देशभक्तांनी लिहिली लोकशाहीची गाथा, ज्या महान देशभक्तांनी लोकशाहीची लिहिली गाथा, अशा सर्व महामानवांच्या चरणी ठेविते मी माथा, अशा सर्व महामानवांच्या चरणी ठेविते मी माथा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या।